म्हणे उन्मेष सुलोचना, सावध होई अर्जुना. करू तुझ ज्ञाना, ओळखी आता. तरी ज्ञान गाते येथे, ओळख तू निरुते. आक्रोशे वीण जेथे, क्षमा असे. अगाध सरोवरी, कमळणी जिया परी. का सदैवाचिया घरी, संपत्ती जैसी. पार्था तेणे पाडे, क्षमा जया ते वाढे. तेही लक्षे ते पुढे, लक्षण सांगो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे सुनेत्र पार्था, तू सावधचित्त होऊन माझे ज्ञानगर्भ बोलणे अगदी लक्षपूर्वक आणि सावध होऊन ऐक. मी तुझी आता ज्ञानदृष्टी उघडतो आहे आणि सत्य ज्ञानाची तुला आता अत्यंत प्रेमाने ओळख करून देणार आहे. खरे ज्ञान कुठे नांदते, तर जेथे आक्रोश विरहित क्षमा नांदते, तेथे शुद्ध ज्ञान नांदत असते, हे लक्षात ठेव. चोख ज्ञानाचे ते शाश्वत स्थळ असते. अथांग पसरलेल्या शांत सरोवरात जशी कमळे उमलून येतात, किंवा भाग्यवान माणसाच्या घरी जशी संपत्ती नांदत असते, त्याप्रमाणे पार्था, ज्या ज्ञानी पुरुषाच्या ठायी आक्रोशवीण वाढणारी क्षमाशील वृत्ती असते, ज्याच्या अंतःकरणात केवळ क्षमेचा पाझर फुटलेला असतो ना, त्या क्षमेची लक्षणे तुला आता सांगतो. तरी पढी अंते लेणे, आंगी भावे जेणे. धरिजे तेवी साहणे, सर्वची जया. त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवांचे मेळावे. वरी पडिलिया नव्हे, वाकुडा जो. अपेक्षित पावे, ते जेणे तोषे मानवे. अनपेक्षिताही करवे, तोची मानू. जो मानापमाना ते साहे, सुख दुःख जेथ सामाये. निंदा स्तुती नोहे, दुखंडू जो. उन्हाळे निजोन तापे, हिमवंती न कापे. कायसो निहीन वासिपे, पातलेया. स्वशिखरांचा भारू, नेणे जैसा मेरू. धरा यज्ञ सुकरू, ओझेन म्हणे. नाना चराचरी भूती, दाटणी नव्हे क्षिती. तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती, घामे जेना. आवडते अलंकार ज्या आनंदाने आणि प्रेमभावनेने धारण करावेत ना, त्याप्रमाणे जो सर्व काही सहन करतो, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीनही प्रकारचे ताप, उपद्रवांचे समुदाय जरी अंगावर कोसळले तरी जो खचून जात नाही, अपेक्षित लाभ ज्या आनंदाने स्वीकारतो, अत्यंत संतोषाने इच्छित वस्तू प्राप्त झाल्यावर सन्मान करतो, तेवढ्याच समाधानाने, आनंदाने अनपेक्षित काही दुःख अंगावर कोसळल्यावर जो स्वीकार करतो, मान आणि अपमान आनंदाने पोटात घालतो, सुखदुःखांना सहजपणे स्वीकारत सामावून घेतो. कुणी निंदा केली वा कोणी स्तुती केली म्हणून ज्याची मानसिक स्थिती दुभंगत नाही, कडक उन्हाळ्यामुळे जो मानसिक पातळीवर क्षुब्ध होत नाही, थंडगार हिवाळ्यात जो काकडत नाही, अंगावर काहीही कोसळले तरी जो भीतीने थरकापत नाही, ज्याप्रमाणे मेरू पर्वत आपल्या शिखरांचा भार मानत नाही, वराह अवतारात महाविष्णूने जसे पृथ्वीचे ओझे मानले नाही, नाना प्रकारच्या चर आणि अचर सृष्टीचा भार झाला तरी पृथ्वी त्याचे जसे ओझे मानत नाही, त्याप्रमाणे क्षमाशील माणसाला कधीही कुठलाही भार अंगावर पडला, विविध प्रकारची सुखदुःखकारक द्वंद्वे वाट्याला आली तरी त्यांचा शीण वाटत नाही. घेऊनी जळाचे लोट, आलिया नदी नदांचे संघाट. करी वाढ पोट, समुद्र जेवी. तैसे जयाचिया ठाई, नसाहणे कहीची नाही.
आणि साहत असे ऐसे ही स्मरण नुरे. अंगाजे पातले ते करुणी घाली आपुले, येथ साहते निनवले घे पिजेना. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा, जाणतेणे महिमा ज्ञानासिगा. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा बोलावा, आता परिस आर्जवा रूप करू. पृथ्वीवर वाहणाऱ्या सर्व नद्या आणि नद आपले महापुराने गच्च भरलेले पाण्याचे लोट घेऊन समुद्रात शिरतात. एवढे प्रचंड पाणी एकटा समुद्र आपल्या पोटात जसा सामावून घेतो ना, त्याप्रमाणे त्याच्या ठाई आता सहन होत नाही असे काही नसतेच. ते त्याच्या गावी सुद्धा नसते, किंवा मीच सर्व काही सहन करतो असा मदयुक्त भाव त्याच्या ठिकाणी नांदत नसतो, किंवा आपण खूप सहन करतो हे त्याला कधी जाणवतच नसते. जे काही अंगावर येऊन कोसळते ते तो सहन करीत आपलेसे करून टाकतो. इतकेच नव्हे तर आपण काही खूप मोठे सहन केले या नवलाईने तो कधी घेरला जात नाही. हे प्रियोत्तम पार्था, अशी ही आक्रोशहीन क्षमा ज्याच्यापाशी सुखाने नांदते आहे, म्हणजे ज्याच्यापाशी अनाक्रोशी क्षमा आहे, त्या सत्पुरुषामुळे शुद्ध ज्ञानाला गौरव प्राप्त होतो. ज्ञानाला महत्त्व लाभते हे जरा समजून घे. असा पुरुषोत्तम म्हणजे ज्ञानाला प्राप्त झालेले टवटवीत जीवन. ज्ञानी पुरुषाला अशी टवटवी प्राप्त होते. आता तू आर्जव म्हणजे काय ते नीटपणे समजून घे. आर्जवाचे मी जे निरूपण करतो ते ध्यानपूर्वक ऐक. तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे, आवडे तयाही दोषे एकचिगा. का तोंड पाहूनि प्रकाशु न करी जेवी चंडांशु, जगा एकुच अवकाशु आकाश जैसे. तैसे जयाचे मन माणुसा प्रती आन आन, नव्हे आणि वर्तन ऐसे पैते. जे जगेची सनोळख जगेसी जुनाट सोयरिक, आपपर हे भाख जाणेने नाही. भलतेणेसी मेळू पाणिया ऐसा ढाळू, कवणे विखी आडळू नेघे चित्त. वारियाची धाव तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जया. माये पुढे बाळका रिगतीन पडे आवांका, तैसे मन देता लोका नालो चीजो. आर्जव कसे तर सर्व जीवांमधला प्राण हा सर्वांनाच जसा समान असतो. म्हणजे काय तर विष अर्पण करणारा सर्प असो की सदैव घाबरणारा ससा असो, प्राणशक्ती सर्वत्र सारखेपणानेच नांदते. वाहणारा वारा दुष्टांना आणि सुष्टांना तोच आनंदायी स्पर्श देतो. त्याप्रमाणे आर्जव रुजुता सर्वांवर एकसारखीच असते. आकाशातला तेजाळणारा सूर्य प्रकाशाच्या संदर्भात सर्वांनाच सारखा असतो. म्हणजे काय तर सूर्य काही माणसाचे किंवा प्राणीसृष्टीचे तोंड पाहून प्रकाश द्यायचा की नाही हे ठरवत नाही, किंवा संपूर्ण विश्वाला सामावून घेणारे प्रत्येकाच्या डोईवर जे आकाश असते ते एकच असते, आणि अशा निळ्याभोर आकाशाला सामावून घेणारे अवकाश सुद्धा सर्व जीवांना सामावून घेते. त्याप्रमाणे ज्याचे मन माणसांमध्ये कुठलाही भेद न करता सर्वांना सारखेच असते, त्याचे वर्तन सर्वांशी समानच असते. संपूर्ण विश्वाशी त्याचे मैत्र जुळलेले असते. संपूर्ण विश्वाशी त्याची खूप जुनी ओळख असते. हा आपला आणि हा परका ही भाषा त्याला ठाऊक नसते. त्याची कुणाशीही पटकन मैत्री जुळते. पाण्यासारखा तो प्रवाही वृत्तीचा आणि सर्वात सहजपणे मिसळून जाणारा असतो. थोडक्यात सांगायचे तर तो सर्वांशीच मिळून मिसळून राहतो. त्याच्या चित्तात कुणाविषयीही विकल्प नसतो.
वारा जसा नेहमी एकाच दिशेने सरळ धावत सुटतो, तसा सर्वांप्रती त्याच्या मनात सरळ भाव असतो. त्याच्या मनात शंका नसते, संशय नसतो आणि कुठल्याही प्रकारचा लोभ त्याच्या मनाला स्पर्श करीत नाही. आईच्या प्रेमाच्या कुशीत शिरताना लेकराच्या मनी कसलाही संकोच नसतो ना, त्याप्रमाणे लोकांपुढे आपले मन मोकळेपणाने प्रगट करताना त्याच्या चित्तात कसलाही संकोच नसतो. फाकलिया इंदीवरा परिवारुनाही धनुर्धरा, तैसा कोन कोपरा नेणे चिजो. चोखाळपण रत्नाचे का रत्नावरी किरणाचे, तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी. आलोचू जो नेणे अनुभवची जोगावणे, धरी मोकली अंतःकरणे नभेची जया. दिठीनो हे मिणधी बोलणे नाही संदिग्धी, कवणेसी हीन बुद्धी राहाटी जेना. दाही इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे, पाचही पालव मोकळे आठही पाहर. अमृताची धार तैसे उजू अंतर, किंबहुना जो माहेर या चिन्हांचे. तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवठा, जाण तेथेच घरटा ज्ञाने केला. पहाटे उमलून आलेल्या कमळाचा सुगंध जसा सारखेपणाने सर्वत्र पसरतो, त्याप्रमाणे आर्जवी प्रेमळ जीवाला कुठल्याही प्रकारची विशिष्ट जागा, म्हणजे ही आवडणारी आणि ही न आवडणारी अशी राहत नाही. तो आर्जवी जीव सर्वत्र रमतो. रत्नाला त्याचे अंगचे स्वच्छ तेज हे असतेच, परंतु त्या रत्नावर सूर्यकिरण पडले की ते अधिक झळाळू लागते. त्याप्रमाणे त्याचे शुद्ध निर्मळ मन प्रथम प्रगट होते आणि त्यानंतर त्याची कृती प्रगटते. त्याला विकल्प म्हणजे काय हे ठाऊक नसते. स्वानुभव हीच त्याची तृप्ती असते. ज्याच्या अंतःकरणाला याला जवळ करावे आणि याला दूर लोटावे हे ठाऊकच नसते. त्याची दृष्टी मिंधी नसते, उशाळवाणी नसते. त्याचे बोलणे संदिग्ध नसते. कोणाशीही तो हीन बुद्धीने वागत नाही. त्याची 10ही कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये प्रांजळ असतात, निर्मळ असतात, निष्कपट असतात, प्रपंचात अनासक्त असतात. दिवसाचे 8ही प्रहर त्याचे पंचप्राण मोकळे असतात. अमृताची पवित्र शाश्वत धार असावी असे त्याचे अंतरंग सरळ असते. फार काय सांगावे, तो या चिन्हांचे जणू माहेर घर असतो. पार्था, असा हा पुरुष म्हणजे मूर्तिमंत आर्जवच, रुजुतेची मूर्ती. शुद्ध ज्ञानाने इथे घर केलेले असते हे लक्षात ठेव.